नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत मैराळ सावंगी या ठिकाणी श्री आईनाथ जनार्दनराव जाधव यांच्या सोयाबीनच्या प्लॉटवरती. तर आपण पेरणीपूर्वी अविनाशरावांना एक कृषी समाधान किट दिलेली होती. तर यावर्षी त्यांनी आपल्याकडून कृषी समाधान किट खरेदी केली. तर त्याविषयीचा त्यांचा अनुभव यावर्षीचा कसा राहिला ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर सर, आपण थोडक्यात आपला अनुभव सांगाल? गेले 2 वर्ष झालं मी ITC मार्गसोबत जुटलेलो आहे आणि ITCच्या मार्गच्या मार्गदर्शनानुसार शेती करत आहे. तर यावर्षी पण मी कृषी समाधान नावाची किट घेतली. तर त्या किटमध्ये बीज प्रक्रियेपासून तणनाशक असो, कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक असो, हे सर्व मिळते आणि त्या मार्गानुसार मी शेती करत आहे. तर यावर्षी पण उत्पन्न चांगलं होईल अशी अपेक्षा आहे. तर मी तुम्हाला या दोन्ही प्लॉटचा फरक दाखवतो, जेणेकरून कृषी समाधान किट वापरलेला आणि कृषी समाधान किट न वापरलेला प्लॉट, हे दोन्हीमध्ये हा फरक आहे. हा कृषी समाधान किट वापरलेला आणि बिना वापरलेला. तर अविनाशजी, आपण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? माझं इतर शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे की आपण शक्यतो जितकं होईल तितकं ITC मार्ग यांच्याशी जुळावे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार शेती करावी. आणि आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ITC मार्गची एक ॲप आहे. तिच्यामध्ये आपल्याला शेतीविषयी संपूर्णपणे माहिती मिळते. हवामानाची माहिती, बीज प्रक्रियेची माहिती, आणखी कुठली असेल समजा शेतीविषयी किडी व्यवस्थापनाची माहिती, कधी कोणतं कीटकनाशक मारावं, कधी काय करावं, ही सगळी माहिती दिली जाते. खूप छान अविनाशजी, आपण खूप छान मुद्दा सांगितला. तर शेतकरी बांधवांनो, ITC मार्स नावाचे एक प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपल्याला हवामान अंदाज आणि कृषी लोन, तसेच पिकाचे संरक्षण कसे करायचे, पीक डॉक्टर कॅमेरा आहे, माती परीक्षण केल्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये खत कशा पद्धतीने वापरायचा त्याकरिता एक खत कॅल्क्युलेटर दिलेला आहे. आपल्या शेताला जिओ टॅगिंग करता येते. अशा पूर्ण काही त्यामध्ये माहिती आहे. तर आपण सर्वांनी ITC मार्स हे ॲप डाउनलोड करून घ्यावे. धन्यवाद.